समाज पुरुषांचं जर दुसरं लग्न ऍक्सेप्ट करू शकतो तर मग स्त्रियांचं का नाही करू शकत? तसं महिला रडतात तसं पुरुषांना रडण्याची सुद्धा लिबर्टी समाजाला दिलेली काय चान्स तो रडला किंवा काय तर त्याला म्हणलं असं की बायला आहेस का तू किंवा काय असं बोलून त्याला तिथेच ट्रोल केलं जातं. जेव्हा स्त्री ही करते सगळ्या गोष्टी तेव्हा स्त्रीला का पूर्ण फ्रीडम देत नाही तुम्ही? आजही कुठल्याच घरात मला नाही वाटत की बाबा ही गोष्ट होती की बाबा मी फक्त 10 ते 5 काम करणार, बाकी सगळं तुझं तू बघायचं. तर नातं जेव्हा जोडायचं असतं तिथपासूनच टॅग सुरू होतो की मुलगा किती कमवतो, त्याची पे स्लिप किती आहे, तुला जमीन किती आहे, तुला आणि बायोडाटा मध्ये तुझा कलर काय. आज आपण बघितलं स्त्रिया पुरुषांच्या पाठोपाठ आहेत, म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. पण तरी पण आज भारतामध्ये फक्त एकच महिला पंतप्रधान होती. महाराष्ट्रामध्ये अजून एकही महिला मुख्यमंत्री नाहीये. वटपौर्णिमेच्या वेळेस आपण पाहिलं की स्त्रियांनीच वडाला 7 फेऱ्या मारायच्या, पुरुषांनी का नाही मारायच्या? पुरुषाला नको काही मुलगी ती स्त्री 7 जन्म, स्त्रीलाच तर पुरुष पाहिजे का 7 जन्म? वडिलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर असं आहे की एकतर ते वेळ देऊ शकतात नाही तर पैसा देऊ शकतात आणि उद्या त्यांनी मोठ्या मोठ्या MNCs आहेत, फर्म्स आहेत, शिप वरती काम करणारे लोक आहेत, जे गटर साफ करतात किंवा बाकीचे जे लोक आहेत तिथं सगळीकडे आपण पुरुषच बघतो. तिथं जीवाला जे तो धोका आहे म्हणजे बाप पहिल्यांदा मुलगी झाल्यानंतर म्हणतो लक्ष्मी झाली, पेढे वाटले जातात. पण तेच जर मुलीने एखादा डिसिजन घेतला तिच्या करिअरचा किंवा तिच्या लाईफचा, फॉर एक्झाम्पल लग्नाचा विषय घेतला, तिच्या आवडीनुसार जर तिला लग्न करायचं असेल, पण तोच बाप तिला का शिवाय देतो? तोच बाप त्याच्या विरुद्ध का जातो? स्त्रियांवर काही बंधन ही स्त्रियांनीच लावलेली. म्हणजे लहानपणी घरात मुलीला सांगितलं जातं की नाही तू हे करू नको, तुला हे अलाउड नाहीये, असं तसं. हे स्त्रियांनी स्त्रियांवर लादलेलं आहे. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कंपनी ऑफ कॉन्टेंट मध्ये. आता एवढे कार्यकर्ते बघून तुम्ही भ्याला असाल नक्की काय विषय, नक्की काय आज होणार आहे. तर आज आमच्या प्रोजेक्ट विजन्सी या कम्युनिटीचा जी आमची कम्युनिटी ज्यामध्ये आपण बरेच ड्राईव्ह घेतो, सोशल ऍक्टिव्हिटीज घेतो, पर्सनॅलिटी डेव्हलपवरती काम करतो. जवळजवळ 5 वर्ष झाले मी एकत्र काम करतोय. आज आमचा अॅन्युअल डे पहिला. तर एक ऍक्टिव्हिटी अंडर आमचं बोलता विषय निघाला की पॉडकास्ट सारखं काहीतरी वेगळं करूया. आणि बरीच लोक छान बोलतात आणि आमचं नेहमी चाललेलं असतं की अरे स्त्रियांचं आयुष्य अवघड का पुरुषांचं आयुष्य अवघड. त्यात मी माझ्या स्पेशल्समधून पुरुषांच्या बाजूने भरपूर बोललेलो आहे. आता आम्ही एक वेगळी कन्सेप्ट घेऊन येतोय. मला माहिती आहे तुम्हाला आवडेल का नाही. हा ट्रायल म्हणू शकतो, ट्रायल आहे. सो क्रिटिसिझम आम्ही एक्सपेक्ट करत नाहीये. तुम्हाला काय सजेशन असतील नक्की सांगा. पण पोरं बोलकी करायची नेहमी सेलिब्रिटीजनेच पॉडकास्टच्या पुढची उभा असावं असं मला वाटत नाही. सर्वसामान्य माणसाचे विचार पण खूप जोरात असतात, त्यांना पण बरेच जण सहन केलेले असते. जास्त लांबड न लावता तुम्हाला एक डायरेक्ट सांगतो, आज खूप मजा येणार आहे. कारण आज तुम्हाला एक विपरीत गोष्ट आणि भारी गोष्ट दिसणार आहे. तर ह्या साईडला सगळी समस्त पुरुष मंडळी दिसत असतील आणि इकडे सगळ्या आमच्या माता भगिनी दिसत असतील. तर आज एक डिबेट कम पॉडकास्ट होतोय. म्हणजे पॉडकास्ट डिबेट काही म्हणायचं ते म्हणा, आणि मी मॉडरेट करणार आहे. आज माझ्यासाठी खूप अवघड काम आहे, कारण मी नेहमी पुरुषांच्या बाजूने कला नसतो, पण आज मला दोन्ही बाजू बॅलन्स करायच्यात. आणि ह्यात कोण जिंकतंय कोण हारतंय खूप नंतरचा भाग आहे, पण ह्यातून काय काय शिकाय मिळते बघू ना. मग पुरुष पुरुषाच्या बाजूने लय बोलू शकतो, स्त्रिया स्त्रियांच्या बाजूने लय बोलू शकते, दोघांमध्ये मला धुवू शकतात इथले तर नाही का. माझं बरोबर आहे ते आहे. म्हणून आम्ही रोलच रिव्हर्स केलेत की आज मुली पुरुषांच्या बाजूने बोलते आणि आमची मुलं सगळी स्त्रियांच्या बाजूने बोलते. आणि टॉपिक खूप सिम्पल आहे, पुरुषांचं आयुष्य और स्त्रियांचं आयुष्य किती अवघड आहे, लाईफमध्ये काय स्ट्रगल आहे. काही पॉईंट्स चेक पॉईंट्स घेऊन निघत नाही आपण इथून किंवा चालू करत नाही चेक पॉईंट्स घेऊन. खूप असा इम्प्रॉम्प्टू पॉडकास्ट करतोय. आय होप तुम्हाला मजा येईल. आणि आता बघा जेवढे कमी रिसोर्सेस आहेत त्यात आम्ही करतोय सगळं माईक वगैरे जे काय आहे. सो ऑडिओ क्वालिटीवर फोकस करू नका जास्त, पण काय कसं बोलतंय त्यावर सगळं. आणि रूल्स आधीच सांगतो की प्रॉम्प्टिंग अलाउड नाहीये, कानात सांगू शकता. 5-5 लोक इकडून येणार आहेत, सो तुम्ही एखादा पॉईंट सांगू शकता. परत एकदा तुम्हाला विषय क्लिअर करतो, पुरुष बोलणारे स्त्रियांच्या बाजूने, स्त्रिया बोलणारे पुरुषांच्या बाजूने. करायचं चालू? येस येस. ओके, तर ओपन कोण करते? ओके, लेडीज फर्स्ट. बघा लेडीजची बाजू घेतलेली आहे. ओके, सो हा सुशांत, काय पहिलं काय तुझं स्टेटमेंट? आपण लेडीज फर्स्ट म्हणतोय खरं, पण हे फक्त म्हणायचंच वाक्य आहे. का तर लेडीज फर्स्ट म्हणत प्रत्येक कामात लेडीजला धुतलं जाते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत फक्त लेडीजचा दुराळाच होतो. काय सोय नाही. लेडीजचाच फर्स्ट
दूर निघतोय म्हणता येईल. का तर सकाळी उठल्यापासून ते आवरण्यापासून डबा बनवणे, जेवण बनवणे, ह्या सगळ्या गोष्टी फक्त स्त्रियांनीच करायच्या. पुरुषांना अजून ही गोष्टी करण्याला कमीपणा वाटतोय. बर. आणि सकाळी उठायचं, आवरायचं, स्वतःच आवरायचं, मुलं असतील त्यांचं, नवऱ्याचं आवरायचं, सगळ्या गोष्टी करायच्या. जॉब करत असेल तर तिथं जाऊन तिथलं काम करायचं, माघार यायचं, परत जेवण बनवायचं, सगळं घर आवरायचं, सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवायचं. तरी पुरुषांच्या तक्रारी आहेतच, भाजी चांगली नाही, हे नाही, ते नाही, असं कंटिन्यू सगळं एवढ्या धावपळीतनं सगळ्या गोष्टी स्त्रिया करतात. तरी कुठेतरी स्त्रियांना तेवढी व्हॅल्यू भेटत नाहीये की बाबा आम्ही एवढं पळतोय, तर तेवढं नाही भेटत. असं अन्याय आहे स्त्रियांवर. मान्य आहे, स्त्रिया फर्स्ट बोलतात, पण पुरुष का नाही? म्हणजे हे समाजाने, सोसायटीने सांगितलं ना की लेडीज फर्स्ट. तुम्ही आपण म्हणू शकतो ना नाही पुरुष फर्स्ट, कारण तुम्ही लेडीज फर्स्ट कुठे देता? जिथं फक्त सगळं आयतं ताट आहे तिथं फक्त तुम्ही लेडीज फर्स्ट म्हणता. पण त्याच्यासाठी जी पाठीमागं तुम्हाला झटायला लागतं, ते सगळी अरेंजमेंट आहे किंवा ते सगळं आणायचं आहे, जबाबदारीने घ्यायचं आहे किंवा काहीतरी बाहेरून घ्यायचंय किंवा एखादा निर्णय घ्यायचा, हे तर पुरुषच करतो ना. फक्त आयतं समोर नेऊन द्यायचंय, त्यावेळी फक्त लेडीज फर्स्ट म्हणून तिला एक समोर असं फक्त प्रेझेंट केलं जातं की बाबा लेडीज फर्स्ट म्हणून तिथे हे दिला जातो. पण ऍक्च्युअलमध्ये पुरुषच फर्स्ट असतात आणि त्यांनीच त्याच्या मागे केलेलं असतं. फक्त एवढंच आहे की मांडताना लेडीज फर्स्ट म्हणून तो मुद्दा मांडला जातो, पण ऍक्च्युअलमध्ये त्याच्या पाठी पुरुषच असतात. हे कोणी ऍक्सेप्ट करत नाही. बोलताना पुरुष म्हणतात की बाबा लेडीज फर्स्ट, कुठेही असू दे, इव्हन बसमध्ये चढायचं असू दे, एखाद्या ऑफिस मीटिंगमध्ये बसायचं असू दे, लेडीज फर्स्ट. बट ती अरेंजमेंट ते सगळं पुरुषच करतात ना. मग का आपण पुरुष फर्स्ट का नाही म्हणू शकत? लेडीज फर्स्टच का? म्हणजे तुला थोडक्यात म्हणायचे की ही जी सिस्टीम आहे, बस आणि ते सगळं, त्यामध्ये पुरुषांचा खूप मोठा हातभार आहे. आणि आहे जबाबदारी किंवा त्यात एखादी रिस्क घेणं, जबाबदारी घेणं, तिथं तुम्ही पुरुषाला म्हणजे आपोआप इथे लेडीज आपोआप मागं सरल्या जातात. काहीतरी ऍक्सिडेंट झालाय, लेडीज अशा पुढे जात नाहीत, एखादी असते क्वचित, सगळ्या जात नाही, पुरुषच पळत जातात. बाबा ते उचलत, आपोआप लेडीज मागं सरतात. किंवा एखादं काही पडलं, कोणी काही झडलं की तिथं पुरुषच जातात ना की लेडीज जातात. मग त्यावेळी तर पुरुष फर्स्टच येतात ना. फक्त बोलताना बोललं जातं की लेडीज फर्स्ट. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झालाय, आधीपासून स्त्रियांना कमी लेखलं गेले की हे बाई तुला जमणार नाही, तू मागं सर. जर कुठं जरी स्त्रीनं जरी पुढाकार घेतला तरी तिला सांगण्यात येतं की तू जर निर्णय घेतला हा चुकला तर सगळा ब्लेम आहे. आणि ऑलरेडी स्त्रियांवर इतका ब्लेम टाकला जातोय, जर काही चुकलं काय झालं तर हे तुझ्यामुळे झालं. साधं एक्झाम्पल घेतलं जर मुलांचं, जर आपल्याला मुलं झाली, जेव्हा स्त्रियांना मुलं होते, जर मुलानं जर काही वाईट केलं तर हे तुझं पोरग आहे, हे तुझ्या पोरानं असं वाईट केलंय, हे तुझं सगळा ब्लेम तिच्यावर ढकलून मोकळे होते ते. आणि जेव्हा तेच पोरगा जेव्हा कॉलेजमध्ये पहिलं येतं, शाळेत पहिलं येतं, तेव्हा त्याच्या पप्पांना बोलवलं जातं किंवा त्यांना त्याचं क्रेडिट ते पप्पा स्वतः घेतात की मेरा पुत्र म्हणून. तेव्हा फक्त आईला ब्लेम केलं जातं की तुझं पोरगा असलं काहीतरी चाळा करते. म्हणजे थोडक्यात ह्यांना असं म्हणायचं की क्रेडिट सगळं पुरुषाला मिळतंय आणि जिथं ब्लेम आहे की तिथं मुलगा चुकतो किंवा त्याला संस्कारांमध्ये कुठे कमी पडते असं समाज म्हणतो, तेव्हा आईचं तिथं लगेच आपण म्हणतो की आईने हे शिकवलंय आणि काय चांगलं केलं की बापाचं नाव लागतंय. काय वाटतंय? नाही, मान्य आहे की चुकीचं असेल तर आईचं नाव घेतलं जातं, पण जर चांगली गोष्ट असेल तर बापाचं पण नाव घेतलं जातं ना. आता काही ठिकाणी असं पण आहे की लेडीज म्हणजे लेकरांनी एखादं चांगलं काम केलंय, तिथं समाज म्हणतोय की बाबा ज्या लोकांना माहिती आहे ऍक्च्युअलमध्ये तिथं घरात काय परिस्थिती आहे किंवा बाप काय करतो हे त्या लोकांना माहिती आहे की बाबा ऍक्च्युअल त्यांच्या घरी काय परिस्थिती आणि त्या लेकरांनी काय केलंय. त्यावेळी तर ज्याला खरंच माहितीये की ते ऍक्च्युअल त्याचा हात त्याच्या पाठी, हात त्याच्या बापाचा आहे, तिथं ते लोक म्हणतातच आणि म्हणायलाच पाहिजे की नाही, त्याच्या घरच्यांनी किंवा त्याच्या वडिलांचं त्याच्या किंवा त्या पुरुषाचा त्याच्या पाठी खूप सारा हात आहे. ऍक्सेप्टेड आहे. काही म्हणजे मुलांना वाढवण्यात कुठेतरी आईच म्हणजे लहानपणापासून हेच सांगितलं जातं की आईनंच मुलाचं संगोपन करायचं किंवा घरी राहून आईनंच लहान असताना ऍक्सेप्टेड आहे की लेकराला आईची गरज जास्त असते. पण जर तेच उलट्या बापानी केलं तर म्हटलं जातं की बघा नोकरी सोडून घरी बसलाय. म्हणजे पुरुषांना घरकाम करणं ह्याला पण म्हणजे बघा घरकामात बसलाय, बाईचं ऐकतो किंवा इव्हन असंही म्हटलं जातं की म्हणजे ती कामावर जाते, एक डॉमिनंट त्यांच्याकडे त्यांचं ऍडजस्टमेंट असतंय की तोच कमवून आणायचं. हा नाही, त्यांचं त्या दोघांचं ऍडजस्टमेंट असतंय की आता गरज आहे पण मी करतो हे की मी मुलाचं संगोपन करतो किंवा मी त्याला वाढवतो, तू कामावर जा किंवा तू तुझी नोकरी बघ, मी वाढवतो. पण तिथंच समाज त्याच्याकडे असा बघतो की नाही बघा बाई बाहेर जाते आणि हा घरात बसून स्वयंपाक करतो किंवा लेकरं वाढवते. हे चुकीचं आहे किंवा कुठेतरी ह्या गोष्टीला दुसऱ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे.
की जसं आई वाढवते लेकराला तसं बाप पण वाढवतोच ना. काही तो कामावरून थकून येतो, तो चिडतो, पण कुठेतरी त्यांच्या पण मनात असतं ना की आपल्या लेकराबरोबर खेळावं किंवा तो लहानाचा मोठा होताना त्याच्या सगळ्या पहिल्या ऍक्टिव्हिटी त्यांना त्या बघाव्यात, तो त्या मिस करतो ना. हे चुकीचं आहे ना. हे चुकीचं आहे ना. त्याचं पण स्वप्न असतं की माझ्या लेकरानं पहिलं पाऊल, त्याचा पहिला आई बाबाचा तो शब्द किंवा त्यानं पहिलं रांगणं पळणं, हे सगळं पुरुषांना पण वाटतं ना की माझं लेकरं म्हणून मी बघावं किंवा त्याच्या शाळेत त्यालाही वाटत असतं. पण कुठेतरी जबाबदारी आड येते, कारण घरात त्यांनी जर कमवून नाही आणलं, जर समजा स्त्री नसेल नोकरी करत, नसेल शिक्षित, गृहिणी असेल, तर तिथं त्याची जबाबदारी आहे ना. त्याला मस्त भरपूर वाटते की तिथं त्याने ते करावं, पण कुठेतरी जबाबदारी येते ना. जबाबदारीच्या ओझ्याखाली तो जातो ना झाकून, त्याला ते नाईलाज असतं, हृदयावर दगड ठेवून बाहेर जावावंच लागतं. बरोबर. एक मिनिट. तर हा विचार बहुतेक आपण कधीच केला नव्हता की आपल्या वडिलांनी बरेच गोष्टी अशा मिस केल्यात की आपण पहिल्यांदा चाललो हे बहुतेक आईनं किंवा कोणी तर बघितलं, पण वडिलांना मे बी बघितलंच नाही कारण वडील कामावर होते. सो ही बाजू आहे, नॉट बिईंग बायस, बट दोन्हीकडून खूप छान मुद्दे येतात. येस. जेव्हा स्त्रीकडून हेच जे की बाबा पुरुष जातोय बाहेरच्या सगळ्या गोष्टी करते, तेव्हा स्त्रिया ऍक्सेप्ट करते की बाबा ते कमवायला बाहेर गेले. पण ती स्त्री जेव्हा कमवायला बाहेर पडते तेव्हा तिच्याकडून कामं पण करून घेतली जातात. जेव्हा पुरुष बाहेर पडतोय ना तेव्हा 9 वाजता त्याच्या हातात डबा दिला जातो. पण हीच जेव्हा स्त्री बाहेर पडते ना तेव्हा तिला सकाळी 6 वाजता उठावं लागतं, पोरांचा आवरायला लागतं, स्वतःचा डबा करायला लागतो. नवऱ्याच्या हातात 9 वाजता डबा द्यायचा आणि 10 वाजता तिने बाहेर पडायचं. परत आल्यानंतर नवऱ्याचा डबा घ्यायचा, संध्याकाळचं जेवण वाढायचं, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मग हे स्त्रियांच्या बाबतीत असं का होते? नवऱ्यानं 9 वाजता जर डबा दिला हातात तर त्याला पण समाज ही करतोय. मग जेव्हा स्त्री ही करते सगळ्या गोष्टी तेव्हा स्त्रीला का पूर्ण फ्रीडम देत नाही तुम्ही? आजही कुठल्याच घरात मला नाही वाटत की बाबा ही गोष्ट होती की बाबा मी फक्त 10 ते 5 काम करणार, बाकी सगळं तुझं तू बघायचं. ह्या गोष्टी आजही होत नाहीत. बरोबर. मान्य आहे की सकाळी उठून स्त्रीला डबा करावा लागतो, पण कुठंतरी ते तिनं स्वतः तिला एक तर लहानपणापासून तसं वाढवलेलं असतं, आणि दुसरी गोष्ट ॲज अ पुरुष म्हणजे मुलगा, त्याला पहिला तर तो मुलगा म्हणून जन्माला आलाय, इथूनच त्याची दिवा, वंशाचा दिवा इथंच त्याच्या नावावर किंवा त्याच्यावर जबाबदारीचं ते ओझं यायला लागतं की मुलगा जन्माला आलाय आणि त्याच्याकडे बघतानाच एक जबाबदार पुरुष किंवा हे आपली पुढं वंश वाढवणार आहे ह्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं जातं. त्याला तशीच शिकवण किंवा त्याला तसंच ट्रीट केलं जातं की तू चहा नाही बनवायचा. एका दिवशी त्याला आवड असेल तरी म्हणायचं की तू चहा नाही बनवायचा. कुठंतरी हे चुकीचं आहे ना. म्हणजे हे त्याला आवड आहे तर तुम्ही त्याला करू द्यात ना, की एखाद्या पुरुषाला खूप आवड असते. आपल्याकडे खूप अशी मुलं आहेत की जी त्याला कुकिंग मध्ये इंटरेस्ट आहे, करू देत ना त्याला पण ती गोष्ट. त्याला कुकिंग मध्ये इंटरेस्ट आहे, इव्हन त्याला घर सांभाळायला आवडतं, नोकरी करायला नसेल आवडत किंवा नोकरी पण करून तो घरचं पण करत असेल. किंवा काही पुरुष असेही असतात की जर आपली बायको कामावर पण जाते, घरी येऊन त्या गोष्टी पण करते, पण ती आज थकलेली आहे किंवा तिला नाही होते किंवा आणि काही अडचणी आहेत किंवा तिची तब्येत बरी नाहीये, तर त्या काही पुरुष असेही असतात की ते आपण बाहेर जाऊ म्हणतात जेवायसाठी वगैरे. असतात असेही पुरुष, आणि इव्हन समजून घेतात, भूक नाहीये म्हणतात, असेही असतात. किंवा स्वतः बनवतात, दाल खिचडी तर दाल खिचडी बनवतात आहे ना, असंही असतंय ना. मस्त मस्त. ओके, दोघांनी खूप छान पॉइंट मांडले आणि जोरदार पहिल्या आणि भारी गोष्ट मला दोघांकडून खूप छान आवडली की बघून आदित्य असेल, बाकीचे लोक खूप छान प्रॉम्प्ट करतायत आणि सांगतायत, म्हणजे एक एक गोष्ट पास ऑन होते. म्हणजे ह्या लोकांनी हे आपली आई असो बहीण असो त्यांच्या आयुष्यात ऑब्झर्व केलेलं आहे. निकिताची अजून एक छान गोष्ट मला आता मी ह्या फील्डमध्ये पण आवडली की मान्य आहे, ॲग्री टू डिसॲग्री खूप भारी असतं की जेव्हा एखाद्याचं उत्तर येतं ना तेव्हा त्याला डायरेक्ट काउंटर देण्यापेक्षा हो तुझं पर्स्पेक्टिव्ह बरोबर आहे, खूप छान खूप छान. सो आता पुढचे तुमचे दुसरे मेंबर्स येऊ दे खुर्चीवरती. चलो, वेल डन टाळ्या. सो आपल्यासोबत आता निकिता आहे आणि ओंकार आहे. सो आपण राऊंड 2 किंवा फेज 2 कडे जातोय. मलाच खूप असं भारी वाटतं की दोघांचा एकमेकाचा विचार करणारी ही पिढी आहे आणि फक्त बोलत नाहीत हे, कारण की कसं असतं की ॲप्रिसिएशन अजून आपल्याला पुरुष असो किंवा स्त्री असो आपल्याला ते ओपनली एक्सप्रेस करायला अजूनही लाज वाटते. आय डोंट नो व्हाय, बट आज भारी वाटतं ऐकून. तर आता माझा प्रश्न आहे, थोडं मी एका दिशेनं पुढं पॉडकास्ट न्यायचं पण विचारतो की घरात दिदी पण असतो, दादा पण असते, बरोबर आहे, आई पण असतात, बाबा पण असतात, पण काय वाटतं की अपेक्षांचं ओझं दिदीवर जास्त असतं का दादावर जास्त असतं? आता मगाशी इकडून सुरुवात झाली, तो तुझ्याकडून सुरुवात करूया. तर
मला असं वाटतं की दादावरच जास्त ओझं असतं. कारण लहानपणापासून आपण बघतो की अगदी साधं दुकानात जरी जायचं असेल तरी तिथून पण सुरुवात असते की दादाला कशाला पाठवायचं आपण, दीदीला कशाला पाठवायचं आपण दादाला पाठवू. बेसिक गोष्ट असते की रस्ता क्रॉस करणं. मग मूल ते मूल असतं, दादा असो नाही तर ती दीदी असो, जेंडर बायस न करता. पण आपण तिथं पण त्या फॉर्मॅलिटी जातो की आपण दादाला पाठवू, दीदीला नको पाठवायला. आणि एज्युकेशन टाइप्स पण जरी असेल, एज्युकेशन वाईज जसं जसं की तो पुढे जातो तसं मग आपलं असं असतं की हा दीदीचं काय फॅशन डिझायनिंग केलं तरी दीदीने चालून जाईल, पण दादा कसं जास्त शिकला पाहिजे, म्हणजे त्याच्यावरच तिथं पण ओझं दिलं जातं की डबल, की त्याला चांगलं शिकू देत म्हणजे तो पैसे कमवणार, मग आपली पिढी पुढे जाईल, घर मोठं करेल. आणि जसं जन्मतो तिथपासून ते जसं त्याचं लग्न होत असते, ऍक्च्युली लग्न करायच्या टायमिंगला पण जशी सून आपल्याला सूट होईल तशी आणायची असती. आणि ते पण आपण अकॉर्डिंग कसं घेतो की दादाला कसं वाटते ते नाही विचारत आपल्याला, मुलगी कशी वाटते ते पण आपण आईला विचारायला जातो की सून कशी पाहिजे. आपण बाबांना नाही विचारायला जात की तुम्हाला सून कशी पाहिजे म्हणून. तर तिथपर्यंत लग्नाची जरी स्टेज असेल तिथपर्यंत पण आपण दादालाच बोलायला जातो की अरे दादा बघ आता तुझं वय होत चाललंय. म्हणजे थोडक्यात पुरुषाला चॉईसेसच कमी देण्यात की तुझ्याकडे ऑप्शनच एवढे नाही आणि बरं. लिमिटेड असतं तिथं. बर. हे मान्य आहे की पुरुषांना जबाबदारी जास्त असेल, तू जसं म्हणली, पण मला वाटतं स्त्रियांना पण जबाबदारी जास्त असेल. तू बघितलंच, जर फॅमिलीमध्ये कोणते रिलेशन टिकवायचं असेल तर ती जबाबदारी स्त्रीची असते. आणि त्या नात्यामध्ये जर ते नातं टिकवायचं असेल तर स्त्रीला सांगितलं जातं तू हे नातं टिकव म्हणून. टिकव म्हणण्यापेक्षा ती स्त्रीला एक जबाबदारीच दिली जाते की हा हे आपल्या नाते सांभाळायचे आहेत, हे आपली जवळची माणसं आहेत, आपल्याला ह्यांना दूर नाही ठेवायचे. ही एक जबाबदारी मला वाटतं महत्वाची जबाबदारी, कारण की आजकाल आपण जर बघत असोल तर नाती दूर होत चाललेत. आणि ती स्त्रीची जबाबदारी ठरवली जाते की तुम्ही नाती जपा, नाती पाळा. कारण की पुरुष हा कामानिमित्त किंवा काही बाकीच्या तू जसं म्हणली बाहेरची कामं त्याची जबाबदारी जास्त असते. ती कामं सांभाळत असताना बाकीच्या जबाबदाऱ्या कोण घेणार? ती नाती पाळण्याची जबाबदारी मला वाटतं स्त्रीची सर्वात मोठी जबाबदारी आहे. आपण बघतो पुण्यात PMPLचा प्रवास सगळेच घेत असतात तिथं. आणि सगळेच पुण्यात जॉब करत असतात. कोणाचा फर्स्ट डे असतो, कोणाचा हेक्टिक डे असतो. आणि जेव्हा बसमध्ये बसतो आपण PMPLचा तेव्हा एक 2 सेक्शन असतात, एक महिला सीट आणि एक ज्येष्ठ नागरिक आणि मागं मेल. तो पण कोपऱ्यातला असतो, एकदम लास्ट सेक्शन. आणि चुकून जर एखादा मुलगा किंवा एखादी ज्येष्ठ व्यक्ती, एखादी प्रौढ व्यक्ती तिथं बसली असेल तर मी अशा मुली बघितल्यात की त्या बोलतात की तुम्ही काय इथं बसलाय, उठा, किंवा शिव्या करणार, वाईट काहीतरी बोलतील की ही लेडीज सीट आहे, तुम्ही उठा आणि मला इथं बसायचंय. तर दिस इज रॉंग. आपण असं नाही करायला पाहिजे. आणि आपल्याला दिसतंय समोरचं थकलेला आहे किंवा त्याची कॅपॅसिटी नाही आहे, तो कंटाळून आलेला आहे, आपण आपली कॅपॅसिटी आहे, आपण उभं राहू शकतो, तरी मग आपल्याला तिथं मुलींना उभं राहायचं नसतं की जस्ट बिकॉज ती लेडीज सीट आहे तर तिथं बसायचं असतं. आणि सेकंड तू बोललास नात्यांचं, तर नातं जेव्हा जोडायचं असतं तिथपासूनच टॅग सुरू होतो की मुलगा किती कमवतो, त्याची पे स्लिप किती आहे, तुला जमीन किती आहे, तुला आणि बायोडाटामध्ये तुझा कलर काय. आपण सरांची रीलच बघतो त्याच्यातच आपण बघितलंय की कलर पासनं हाईट, उंची, घर किती आहे तिथपर्यंत सुरुवात होते आपली. आणि मुलीचं इव्हन एज्युकेशन पण चेक करत नाही आपण बेसिक की एज्युकेशन झाले का नाही. आणि मुलांचं आपण एवढे टिकमार्क लावलेले असतात की हे का ते का ते का. आणि नेक्स्ट थिंग इज की सॅलरी खूप डिपेंड करते मुलांची. जरी कमवत असेल तरी मग तू एवढाच कमवतो का, खरंच एवढं आहे का, मग ती पे स्लिपच दाखव की इतकं कमवलेस का. आणि त्या गोष्टी खूप मॅटर करतात बायोडेटामध्ये पण. आणि नाती सांभाळायचं झालं तर एक तर विचारतानाच आपण पुरुषाला विचारत नाही की तुला करायचंय का. जस्ट फॅमिलीमध्ये आपण सांगितलं की भैया तुझं वय झालंय आणि आता पगार पण आहे, घर पण आहे, गाडी पण आहे, तर मग आपण आता करूनच टाकू. मग त्याची मेंटल स्टेट पण आपण चेक करत नाही की त्याला खरंच लग्न करायचंय का, खरंच त्याला मुलं बाळ पाहिजेत का, की त्याला अजून ग्रोथ करायचे पुढं, ते तिकडं पण आपण लक्ष देत नाही. मला वाटतं हे मुद्दे पण मुलांच्या लक्षात घ्यायला पाहिजे. थोडक्यात पुरुषांच्या बाजू मानणारे जे आपले सगळी गँग आहे ती काय म्हणते की शेवटी पैशालाच मोजतंय आम्हाला. काय म्हणणं आहे तुमचं? हा, पहिला मुद्दा तिनं मांडला, तो मी काउंटर करतो. तिनं बसचा मुद्दा मांडला होता. पण मला वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये एक्सेप्शन असतं. तसंच प्रत्येक स्त्री, तू जसं म्हणली पुरुष काम करून आलेला आहे मग तिथं फक्त स्त्रीच बसते, पण आपण दुसऱ्या वेळेने पण विचार केला पाहिजे, स्त्री पण काम करून आलेली असू शकते आणि ती स्त्रीचा हक्क आहे, तिला दिलेला आहे, ती जागा दिलेली आहे. काही सेफ्टी इश्यू असतील, काही बाकीचे नॉर्म्स असतील, त्यामुळे तो विषय दिलेला, ती जागा तिला अलोकेट केलेली आहे. तिने तिथं बसणं, मला वाटतं तो तिचा हक्क आहे त्या सीट पुरता मर्यादित. दुसरा लग्नाचा मुद्दा मांडलास तू, मुलाचा बायोडाटा वगैरे, तर मी थोडं लहानपणापासून जातो. तू जसं म्हणली की मुलाला बाहेरची कामं दिली जातात किंवा जबाबदारी दिली जाते, पण मुलीला पहिल्यापासून का रिस्ट्रिक्ट ठेवलं जातं, म्हणजे तू बाहेर नाही जायचं,
7च्या आत घरात यायचं किंवा हे असेच कपडे घालायचे, तू हे नाही केलं पाहिजे, तू ते नाही केलं पाहिजे. ह्या गोष्टी मुलीसाठी बंधनं का? त्यानंतर तुम्ही बघितलं, सपोज मुलीचं शिक्षण झालं आणि मुलांचं पण शिक्षण झालं. मुलांचं शिक्षण झालं त्यानंतर मुलं पुढे शिकतात. जर इन केस मुलगी जर नापास झाली तर तिच्या लग्नाचा मुद्दा का उपस्थित केला जातो? लगेच तिला लग्नासाठी का प्रवृत्त केलं जातं? त्याचमध्ये अजून एक पॉईंट आहे माझा, की जर म्हणजे लग्न ठरवत असताना म्हणजे बाप पहिल्यांदा मुलगी झाल्यानंतर म्हणतो लक्ष्मी झाली, पेढे वाटले जातात. पण तेच जर मुलीने एखादा डिसिजन घेतला तिच्या करिअरचा किंवा तिच्या लाईफचा, फॉर एक्झाम्पल लग्नाचा विषय घेतला, तिच्या आवडीनुसार जर तिला लग्न करायचं असेल, पण तोच बाप तिला का शिवाय देतो? तोच बाप त्याच्या विरुद्ध का जातो? ही पण एक गोष्ट मला वाटते लक्षात घेतली पाहिजे आपण, की हा पण एक मुलीला त्रास आहे. ओके, आय ॲग्री की वडिलांच्या दृष्टीने किंवा पुरुष समाज हे टॅग लावतो की तू असं नाही करायला पाहिजे किंवा मुलींनी स्पेसिफिक गोष्ट नाही करायला पाहिजे, पण ते पिढ्यानुपिढ्या चालत आलेले ते ब्रेक करायला आपल्याला थोडा वेळ जाईल. आणि स्त्री पुरुष जशी समानता म्हणते ती जर ऍक्च्युअल मध्ये आली 20-30% तरी सुद्धा हा विचार पुसट केला जाईल हळूहळू, की जी एज्युकेशन घेते स्वतः तर ती स्वतःचे डिसिजन घेऊ शकते, हे लोक ऍक्सेप्ट करतील. आता लोकांकडे ऍक्सेप्टन्स नाहीये हा, पण जसं जसं वेळ जाईल तसं तसं ऍक्सेप्टन्स. पुरुषांचा हाच रोल आहे की जेव्हा ते रेज होतात लहानपणापासूनच आपण पुरुषांना जर सांगत गेलो की दादा हे असं, आणि जस्ट बिकॉज ती स्त्री आहे ती डॉमिनेट करते असं नाही होते. जर तिला सपोर्ट केला, जस्ट सपोर्टिंग, बाकी तिचं ती सक्षम आहे स्त्री, ती करू शकते, फक्त पुरुषांचा सपोर्ट असतो. आणि आता आपण नावडेच बघतो पण असे भरपूर पुरुष आहेत किंवा स्वतःचेच वडील असतात आपल्या सगळ्यांचेच, आणि मुली सगळे ऍग्री करतील आता की स्वतः त्या इथं बसल्यात. हाच मोठा मुद्दा आहे की त्या इथंपर्यंत आल्यात म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्यांना सपोर्ट केला आणि त्या इथं बसल्यात. जे बोललास की बसेसचे सेफ्टी इश्यूज आहेत त्यामुळे तिथं प्रोव्हाइड केलेलं असतं, पण आपण बघतो की मोठ्या मोठ्या MNCs आहेत, फर्म्स आहेत, शिपवरती काम करणारे लोक आहेत, जे गटर साफ करतात किंवा बाकीचे जे लोक आहेत तिथं सगळीकडे आपण पुरुषच बघतो. तिथं जिथं की जास्त जोखमीचं काम आहे, जिथं की स्त्रीने नाही गेलं पाहिजे किंवा ते निग्लेक्ट केलेलं असतं की हे तर कोणीही करेल, जिथं की स्त्री नाही गेली पाहिजे ते सगळं काम पुरुषच करतात असं मला वाटतं. आणि असं काही नाहीये, तू म्हणजे तो पण ऍग्री आहे, पण असं काही नाहीये की सगळे काम पुरुषच करतात. तू जसं म्हणली साफसफाईचं काम, आपण कितीतरी महिला बघतो, महिला कर्मचारी बघतो महानगरपालिकेच्या, ज्या रोज सकाळी रस्ता साफ करत असतात. रोज सकाळी म्हणजे त्यांची लहान लहान मुलं असतात, ते साईडला ठेवून ते रस्ता साफ करतात, घरचं काम करून ते रस्ता साफ करतात किंवा लोकांच्या सेवेसाठी तयार असतात. तो पण एक मुद्दा आहे की तिथं फक्त स्त्रीलाच राबवलं जातं असं मला वाटतं. आणि तो दुसरा मुद्दा मांडला होता, तू म्हणलीस फक्त सपोर्ट केला जातो की जेणेकरून महिलांना जास्त, पुरुषांना जास्त रेज करता यावं. पण मला वाटतं महिलांना ही पुरुष प्रधान संस्कृती पहिल्यापासून क्रिएट झालेली आहे. मग पहिल्यापासून जर पुरुषांना जास्त महत्व असेल तर स्त्रियांना महत्व का नाही? आज आपण बघितलं स्त्रिया पुरुषांच्या पाठोपाठ आहेत, म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, पण तरी पण आज भारतामध्ये फक्त एकच महिला पंतप्रधान होती. महाराष्ट्रामध्ये अजून एकही महिला मुख्यमंत्री नाहीये. तर असं का? अजून पण महिला जर पुढे जायची इच्छा असेल महिलांना, तरी पण तिला मागं खेचलं जातं, तरी पण तिच्यावर डाऊट घेतला जातो की ती करू शकते का नाही करू शकत, तिच्या कॅपॅबिलिटीवर डाऊट घेतला जातो, ती सक्षम आहे की नाही आहे. आपण बरेच उदाहरणं आहेत आपल्याकडे जिथं आपण पाहिलंय की महिला काही करू शकतात. आत्ताच जर लेटेस्ट उदाहरण पाहिलं आपण तर त्यामध्ये सुनीता विल्यम्स आता अंतराळात गेली, ती तिसऱ्यांदा अंतराळात गेली म्हणजे भारतीय वंशाची पहिली महिला ती तिसऱ्यांदा अंतराळात गेलेली आहे. मग असं महिला सक्षम आहेत, पण तरी पण महिलांचा पाय ओढला जातो. अजून पण बरेच ठिकाणी महिलांचा पाय ओढला जातो. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे की पॉलिटिकल एस्पायरेशन्स मध्ये, पोझिशन्स मध्ये तर पुरुषच जास्त आहेत, म्हणजे डॉमिनन्स भरपूर आहे पुरुषांचा. आणि मग तिथं कुठं मुख्यमंत्री कुठे मिळाला आतापर्यंत महाराष्ट्राला? तिथं काय वाटतं तुम्हाला, तिथं पुरुषांचा डॉमिनन्स आहे का? ओके, आय ॲग्री, तिथं जास्त पुरुषच दिसते. पण आधीच्या काळी जेव्हा की आपला देश स्वतंत्र झाला त्या काळात आणि आत्ताच्या काळामध्ये फरक आहे. तेव्हापासून आतापर्यंत आय होप की तो रेशो बदलला असेल तेव्हाचा आणि आत्ताचा. आणि ऍट दॅट टाइम की
पुरुषांची मेंटल स्टेबिलिटी आणि फिजिकल स्टेबिलिटी बघूनच आय थॉट की ते त्यांनी प्रोसेस तशी केली असेल, आणि पण ती आपल्याला जसा वेळ जातोय तसं तसं आपण बदलतोय. आणि- आता स्वतःच त्यांनी उदाहरण दिलं एवढ्या स्त्रियांचं, तर मग पुरुषांनी पण काहीतरी, ज्यांनी संविधान लिहिलंय त्यांनी पण काहीतरी विचारच केला असेल, तो पण पुरुषच होता आणि ते हळूहळू बदलत जाईल हे होत जाईल थोडं. आणि अजून एक पॉइंट, सॉरी टू इंटरव्ह्यू, बट अर्थमंत्री महिला आहे आपली, हे पण लक्षात घ्या. दिवस बदलत आहेत, फॉर शुअर दिवस बदलतील. आणि मला माहिती तुमचा एक पॉईंट राहिलाय, तुम्ही दुसऱ्यांना पॉईंट सांगू शकता, पण मला एका सर्टन वेनं तुमच्याकडे जायचंय पुढं. तर एक रील सारखी पोस्ट होते किंवा विचार पण येतो मनात आपल्या. आता तुम्ही ऑपोजिट जेंडरच्या बाजू मांडताय म्हणून ठीक आहे, बट सगळ्यांच्या मनात हे आहे की पुरुष कमवायला लागला तर तो जबाबदार होतो, घराची जबाबदारी घेतो, आणि स्त्री कमवायला लागली तर इंडिपेंडेंट होते, असं वाक्य बोललं जातं. तर त्यावर काय म्हणणं आहे तुमचं स्त्री पार्टीचं? हा, अगदी बरोबर आहे की म्हणजे जर पुरुष कमवायला लागला तर जबाबदार आहे, तो घराचा नागरिक आहे, म्हणजे घरातली एक जबाबदारी करताय, घरातली जबाबदारी पार पाडली पाहिजे. पण तेच जर मुलगी कमवायला लागली तर तिला इंडिपेंडंट म्हणलं समजलं जातं, पण ती पण घरातली जबाबदारी पार पाडू शकते मला असं वाटतं, किंवा ती पाडते जबाबदारी घरातली पार. म्हणजे जर पुरुष जर घरामध्ये एक जबाबदारी पार पाडत असेल तर त्याच लेवलला ती स्त्री पण ते घरातली जबाबदारी पार पाडत असते, इन अ डिफरंट वे असेल, पण ती जबाबदारी पार पाडते मला असं वाटतं. बरं, येस, लास्ट पॉईंट. ओके, आय अग्री की असं बोललं जातं की मुलगा जबाबदारी घेतो आणि मुलगी इंडिपेंडेंट होती, आणि सर्टन वे मध्ये ते खरं दिसतं म्हणून ते ट्रेंडला गेले असं मला वाटतं. पण मे बी पुरुषांना लहानपणापासूनच बिंबवलेलं असतं की तुला मोठं होऊन हे करायचं ते करायचं ते करायचं, त्या चेक बॉक्स मध्ये तो असतो, त्यामुळेच तो जबाबदारी घेतो, आणि मुलगी इंडिपेंडेंट होते कारण लहानपणापासून रिस्ट्रिक्शन मध्ये वाढलेली असते. मे बी तिथं डिफर करत असेल आणि त्यामुळं हा मुद्दा उठला गेला असेल. थोडक्यात म्हणजे तिला काय म्हणायचं की स्त्रीला आपण एवढ्या बंधनात ठेवलंय की तिला थोडीशी धनलाभ झाला किंवा पैसा आला तर ती पहिल्यांदा फ्रीडमच विकत घ्यायला बघणार ना, कारण की तिला ते दिलंच नाही आपण, बघा. आणि पुरुषाला ती बाजूच दाखवली नाही की तो स्वतःसाठी काहीतरी करू शकतो, की लहानपणापासून हे तुला भैयाला दे, लहान भावाला दे, हे त्याला बाजू दिली नाही की तो स्वार्थी विचार करू शकतो. आणि स्त्रीला स्वतःवर प्रेम करायचं पण तिला अलाउडच केलं नव्हतं. तर ह्या दोन बाजू आहेत. आपल्याकडे वेळेची कमतरता आहे, अजून पुढच्याला बोलायचं, पण दोघांनी खूप छान मुद्दे मांडले. थँक्यू. आता तिसऱ्या सेगमेंटसाठी आपल्याकडे अथर्व सायली, आणि मजा येते, मला पण खूप काही शिकायला मिळते. आणि नुकतंच लग्न झालंय, सो आमची पण असं असतं की हे तुला काय असं काय ते, मग आमच्याची प्रत्येक गोष्ट आम्हाला रिकॉल व्हायला लागलेली आहे. आणि घुमून फिरून प्रत्येक ठिकाणी हेच येतं की कोणाचं दुःख कोण समजून घ्या. सो आता पुढच्या तिसऱ्या सेगमेंटकडे आपण जाताना मगाशी आय गेस पहिल्यांदा इकडून सुरुवात झाली, परत आपण इकडून स्टार्ट केला, तर परत इकडं सुरुवात करतो. सो कुठलाही मुद्दा तुला जो पिक करायचा तो विषय. सर, आता तुम्हीच लग्नाचा विषय काढलात, सो त्यावरतीच आपण बोलूया की लहानपणापासून जेव्हा मुलीला वाढवलं जातं, तिच्या घरातून आई असेल वडील असेल वाढवतात, सो तिच्या मनावर असं बिंबवलं जातं की तू परक्याचं धन आहेस, तू परक्याचं धन आहेस, तू परक्याचं धन. मग ते पहिल्यापासूनच तिच्यावरती हे केलं, रिस्ट्रिक्शन असतात की तू हे काम नाही करायचं, तू ते काम नाही करायचं, तू मुलगी आहेस, तू शेवट काही जरी केलं तू परक्याचंच धन. आता खूप काही माझ्या मैत्रिणी त्यांना आता JEE नीटला मार्क कमी पडले, त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी बाबा तिचं आता शिक्षण बंद केलं. सो हे होत राहतं. आता हा एक मुद्दा आहे, म्हणजे तिला स्वतःच्याच घरात सांगण्यात तरी दुसऱ्या कोणाच तरी धन आहे. येस, बर. ओके, मान्य आहे मला हे. तू आता असं म्हणलास की लग्न झाल्यानंतर की नवऱ्याला स्त्रीच्या आयुष्यामध्ये झुरावं लागतं, म्हणजे नवऱ्याला झुरावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर एखाद्या स्त्रीला जर शिकायचं असेल तर तिनं स्वतःहून पण म्हणायला पाहिजे की मला पण शिकायचंय म्हणून, की तिनं पण कॉन्फिडंट तेवढं राहिला पाहिजे, की तिनं स्वतःवरती डाऊट नाही घेतला पाहिजे, असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट मला एक असा मुद्दा मांडायची की कोणतीही अडचण आली मैत्रीमध्ये वगैरे, तर कुठल्याही मुलीला पण जरी प्रॉब्लेम असेल किंवा मुलाला पण प्रॉब्लेम असेल तर पहिल्यांदा मुलगाच पळतो त्या मदत करण्यासाठी. मैत्री म्हणजे कुठल्या पण, आता शाळेमध्ये आपण कॉलेजमध्ये आपण येऊन गेलो तर कोणतंही आपलं स्टडीज जर करायची असेल, स्टडीमध्ये जर एखादी नोट्स वगैरे द्यायचं असेल तर मुलगी विचार करते, पण मुलगा विचार करत नाही, मुलगा पास करतो. तर ही एक गोष्ट आहे. या मुद्द्यालाच अनुसरून एक काउंटर करतो की
तुम्ही म्हणालात की मुलगा विचार करत नाही, मुलगा डायरेक्टली देतो, मुलगी विचार करते. तिला ते समाजाने तसं ट्रेन केले. पहिलं मी 2 मुद्दे मांडतो. पहिली गोष्ट, समजा एखादा मुलगा आणि एखादी मुलगी जर असं एकांतात कुठेतरी बोलत असतील, समजा ते चांगले मित्र जरी असले तरी त्या दोघांना समाज वेगळ्या पद्धतीने बघतो. समाज हे एक्सेप्ट करत नाहीत की ते चांगले मित्र मैत्रिणी आहेत. समाज त्याला एक वेगळं वळण द्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळेच त्या भीती खातरच ती मुलगी तसं आपण म्हणतो प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. सो ती की बाबा एक प्रिकॉशन्स म्हणून त्या म्हणून ते Defensive आहे ना. हा येस घेत असेल. आणि दुसरा मुद्दा मला एक मांडायचा की आता जस्ट वटपौर्णिमा झाली. वटपौर्णिमेच्या वेळेस आपण पाहिलं की स्त्रियांनीच वडाला 7 फेऱ्या मारायच्या. पुरुषांनी का नाही मारायच्या? पुरुषाला नको काही मुलगी ती स्त्री 7 जन्म, स्त्रीलाच तर पुरुष पाहिजे का 7 जन्म? हा एक मुद्दा येतो. बरोबर. आणि तिसरा मुद्दा माझा आहे की आता आपण समाजात असंही बघतो की बाबा एक दुर्दैवाने समजा एखाद्या फॅमिली मधला पुरुष कोणत्याही गोष्टीने एक्सपायर झाला किंवा कोणत्याही गोष्टीने त्याला मरण पावलं, तर आपण पाहतो की बाबा मुलींना ते हे नाही करत, दुसरं लग्न नाही करते. आणि त्याचीच उलटी बाजू जर पाहिली, समजा तुला मुलगी होत नाहीये, तुला मुलगा होत नाही, तुला बाळ होत नाहीये, तर मग दुसरं लग्न करणार का? मग हे समाज पुरुषांचं जर दुसरं लग्न ऍक्सेप्ट करू शकतो तर मग स्त्रियांचं का नाही करू शकत? आपण स्त्री पुरुष समानतेचे जर धडे गावाला देत असतो तर ते आपल्यापासून ऍप्लिकेशन स्टार्ट व्हायला पाहिजे असं मला वाटतं. बर, त्यांना पहिला मुद्दा तुझा उत्तर दिलं, दुसरा होता वटपौर्णिमेचा, तिसरा होता की काय झालं तर तुम्ही पुरुषाला लिबर्टी देताय दुसरं लग्न करायचं पण स्त्रीला देत नाही. सो वटपौर्णिमेच्या ह्याच्यावर तुझं काय बोल? वटपौर्णिमेचं मला असं वाटतं की ती चालत आलेली परंपराच आहे की असं स्त्रीला सांगितलं की तुम्ही फेऱ्या घालता म्हणजे तिला 7 जन्मे तो नवरा मिळावा, ही परंपरा चालतच आलेली आहे. त्याच्यामुळं ते आपण समाजानंच ती मान्य केलेलं आहे की वटपौर्णिमेला स्त्रीनंच 7 जन्म आपल्याला नवरा मागावा म्हणून. आणि दुसरं गोष्ट असं मला असं वाटतं की लग्नाच्या वेळी आपण जेव्हा बघतो तेव्हा मुलीकडच्या खूप अपेक्षा असतात की मला फायनान्शियलसाठी वगैरे, तर तसा मुलगा मुलीकडून नाही अपेक्षा ठेवत कोणती की इकॉनॉमिकली एवढी स्ट्रॉंग पाहिजे मुलगी, असं कोणतीच असं तो कधीच पण म्हणजे म्हणत नाही तो मुलगा. तर मला असं वाटतं की स्त्रीनं पण थोड्या तिच्या अपेक्षा कमी करायला पाहिजेत लग्नाच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळं जे चांगली मुलं आहेत, जी चांगली फायनान्शियली कॉन्फिडंट आहेत, जे खरंच मनापासून काम करतायत, प्रामाणिकपणे काम करतायत, तर अशा मुलांवरती म्हणजे एक अत्याचार होतोय असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात बघा, तिचं काय सारांश बोलण्याचा, तर मुलीचं लग्न करताना मुलगा स्वभाव बघतोय, म्हणजे पण मुलाचा स्वभाव नाही बाकी सगळं बघण्यात जातं, स्वभाव निग्लेक्ट केला जातो काय? सर मी याच्यावरती यांचा मुद्दा एक साध्या सरळ वाक्यात हे करतो, क्लेरिफाय करतो की लग्नानंतर अल्टिमेटली संसार चालवायचा आहे. हे संसार तर नुसतं प्रेमाने किंवा नुसतं हेनीच तर नाही चालणार. फॉर शुअर तुम्हाला फायनान्सची कुठे ना कुठेतरी गरज तर आहे. सपोज एक आपण कन्सिडर करू की भाऊ बहीण आहेत घरात. मग समजा भावासाठी आपण जर मुलगी बघत असो तर काय बघणार की बाबा आता त्या पद्धतीने ती म्हटल्याप्रमाणे की बाबा असं तसं आपण म्हणतो. आणि तीच जर मुलीसाठी जर बघितलं तर आपण काय म्हणतो, नाही भाऊ माझा जावई असेल तर तो मला चांगलाच पाहिजे की बाबा हे पाहिजे ते पाहिजे. मग बरोबर आहे का? मग तो मुद्दा कसा आहे की अल्टिमेटली फायनान्स तुमचं घर चालवणार आहे, हे चालवणार आहे. मग तो विचार लॉंग टाइम विचार नाही, तिचं काय म्हणणं आहे की तो फक्त एक्सपेक्टेशन पुरुषाकडून का, तर तिच्याकडून पण का नाही, एकत्र नाही का, एकत्र आपण करू असं का नाही? सर ते आता 21व्या शतकात जगतोय सर आपण, ते होतच चाललंय, अल्टिमेटली होत आहे आणि ते पुढेही होऊन जाईल, त्यात काय हेच नाही. आणि मला अजून एक इथं मुद्दा मांडायचा की आपण समजा कॉर्पोरेट बघू, आता सध्या कॉर्पोरेट आता सगळेजण इथे जॉब करतात कॉर्पोरेट, तर कॉर्पोरेट जॉब मध्ये सपोज एखाद्या मुलीला प्रमोशन मिळालं तर तिला ते वेगळ्या नजरेने पाहिलं जातं की बाबा हिला प्रमोशन मिळाले म्हणजे काहीतरी या पॉइंट ऑफ व्ह्यूने. पण ते मुलाचं तसं तो पॉइंट आहे. मला असं वाटतं की बाबा या बाबतीत हाय का सोबत प्रमोशन मिळणं पुरुषाला, हाय का 3 पॉईंट व्हायचे पुढं? काय म्हणणं आहे तुमचं? हे कोणासाठी सोपं नाहीये ऍक्च्युली, म्हणजे पुरुष स्त्री असं काही ह्याच्यामध्ये नाहीये, कोणासाठी सोपं नाहीये हे. मला असं वाटतं की स्त्रीनं थोडं जरी काही कोणतं काम केलं तर तिचं खूप कौतुक केलं जातं, तसं मुलांना अप्रिशिएशन मिळत नाही. आणि त्याच्यामुळं मुलं खूप अशी त्यांना असं कौतुक नाही होत ना त्यांचं, त्याच्यामुळं ती अशी भरली जातात असं मला वाटतं. आणि स्त्रीनं एखादी जरी छोटी गोष्ट केली तरी तिचं खूप मोठं कौतुक होतं असं मला वाटतं. बर, येस.
हा सर, अजून एक मुद्दा, आपण स्त्री पुरुष समानता हे सगळीकडे म्हणतो, पण आपण जर आता ग्रामीण भागात जर बघितलं तर आपण 33% महिलांसाठी राजकीय ह्याच्यात आरक्षित आहे. मग महिला सरपंच आहेत, पण त्यांना पुरुष, आता सरपंच झाल्यावरती तिला असं बिंबवलं जातं की तुला यातलं काही कळत नाही, सो पुरुषांनीच लीड घ्यायचा. काय असं काय? आता माझ्या मित्राने ते पॉइंट मांडलेच की मला परत त्यात जायचं नाही की महिला पंतप्रधान नाहीये, महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री नाही, पण आता आपण स्त्री पुरुष समानता दिली, सरपंच होते, मग तिला तिचं लीड घेऊ द्या, तिला तिचा स्टँड घेऊ द्या. पुरुषांनीच काय हे करायचं? मग हे डॉमिनन्स पुरुषांचा या गोष्टीत जास्त आहे असं मला तरी वाटतं. यावरती काय मान्य आहे मला, पण ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की स्त्रीच स्वतःला कमी लेखते, की स्त्रीला तिला एक जबाबदारी दिलेली असते तर तिनं स्वतःहून ती पाळावी जबाबदारी, तिनं पुरुषावरती देऊ नये ती जबाबदारी, तिनं स्वतःहून ती घ्यावी, तिने ऍक्सेप्ट करावी जी ती जबाबदारी तिला तिच्याकडे मिळाली त्याच्यावरती. तर तिला असं ती कॉन्फिडंट नाही राहत म्हणून ती पुरुषावरती जबाबदारी सोडते असं मला वाटतं. ओके. तू बरेच मुद्दे उपस्थित केले, आता शेवटच्या मुद्द्याकडे होते. सो तुला कुठला मुद्दा उपस्थित करायचा का चर्चेत आणायला? मला असं वाटतं की कोणतं पण दुःख असेल तर ती स्त्री आहे ना, ती रडून वगैरे कशी तरी एक्सप्रेस करू शकते, पण पुरुष आहे ना, पुरुषाला आतल्या तो खूप बरडत जातो, त्याला दुःख एक्सप्रेस करता येत नाही, तो प्रत्येक वेळी हसून त्याचं उत्तर देतो, हसून देतो, बोलून देतो, पण तो दुःख रडून का होईना तो एक्सप्रेस करत नाही. तर तिथं मला असं वाटतं की पुरुष तिथं थोडंसं दुःख एक्सप्रेस करायला कमी पडतो आणि समाजाने अलाव पण नाही केलं. हा सर, यावरती मी बोलतो की बाबा आपण म्हटलं जातं की पुरुष एक्सप्रेस करत नाही. सपोज तुमच्या घरातला कर्ता पुरुषच जर एकदम इमोशनल झाला, एकदम डाऊन झाला, तर त्याच्या मागे त्याला कुटुंब ऑब्वियस फॉर शुअर सांभाळायचंच आहे. म्हणजे तुझं पण असं म्हणणं की नाही झालं पाहिजे? नाही सर, मी मुद्दा पूर्ण कम्प्लीट करतो. हा, मग ते त्याच्यावरती जबाबदारी असते की बाबा माझं कुटुंब मला घेऊन हाकायचंय, सो तो ते हे करतो. आणि सर, पुरुषांकडे तर मित्र नावाची गोष्ट आहेच ना, ते कधीही जाऊन हे करू शकतो. आणि अजून एक मधला मार्ग सांगतो की पुरुष कोणापाशी व्यक्त होत नाही, कोणापाशी रडत नाही, पण बरोबर स्त्री मिळाली तर तो तिच्यापाशी नक्कीच एक्सप्रेस होतो. हे एवढं मात्र नक्की आहे. ओके, सो हा राऊंड आपण इथंच क्लोज करतोय. खूप छान. थँक्यू. आता चर्चा खूप रंगत चाललेली आहे आणि आता चौथ्या राऊंडकडे, सेकंड लास्ट राऊंडकडे जातोय. खूप मजा येते आणि मला असं होतं की हे मुद्दा का सांगणार ती, आणि पुढच्या राऊंडला तो मुद्दा येतोय हळूहळू. तर आता मागच्या वेळेस इकडून सुरुवात झाली, सो तुमच्याकडून मुद्दा कुठला असेल तर मला एक कसा मुद्दा मांडायचा की लॉज बाबतीत मांडायचे मला, जे न्याय मिळवून देणं मुलांना. आत्ताच्या पिरियडमध्ये इतका अवघड झाला त्या गोष्टी की सपोज मुलींच्यात एखादी भांडण झाली किंवा काय, आता रिसेंटली केस झाली, पंजाबी माणूस होता, म्हणजे ही एकच केस नाही, अशा बऱ्याच केस झालेल्या ज्या न्यूज मध्ये पण नाही आलेल्या, की त्या मुलांनी मुलीची छेड पण काढलेली नसती आणि ती मुलगी त्याच्यावरती एक फॉल्स ॲलिगेशन लावून मोकळी होते. आणि ह्या ॲलिगेशन मध्ये ना त्या मुलाचं जराही काही हे नसतं, पण त्याच्यावर इतकी मोठी कार्यवाही कडक त्याचं कोणती साईड पण त्याच्या ऐकून घेतली जात नाही आणि त्याचा कुठलाच पॉईंट ऐकून घेतला जात नाही. डायरेक्ट त्याच्यावर टॅगच लावला जातो की तू क्रिमिनलच आहे, तूच केलेलं आहे, कारण तू मुलगा आहे म्हणून. का? कारण पहिल्यापासून हे घड झालेलं आहे. मी म्हणत नाही की सगळेच असतात असे, पण त्यातले काही जण असे आहेत की केलेले आहेत, म्हणजे मी म्हणते की नाही केलेलं किंवा गुन्हेगार आहे. हा, पण थोडक्यात काय आहे की जेव्हा मुलाची साईड येते की नाही, किंवा जी खरं जेन्युइन मुलाची करत नाहीत असे क्रिमिनल्स, त्या मुलाची मुद्देच मांडले जात नाही आणि त्याची आई साईड पण ऐकून घेतली जात नाही. मग त्यांच्यासाठी क्रिमिनल लॉ का नाहीये एवढा स्ट्रॉंग मुलींना एवढा? आणि अजून एक मला मुद्दा, एक व्यक्ती युपी मधला 40 वर्ष खोट्या रेप केस मध्ये आत राहणार आला, 40 वर्ष. सो असं हा मुद्दा आहे लिगॅलिटीज बद्दल. सर, जसं म्हणलं ते बरोबर आहे, पण आपण जसं म्हणू शकतो की टाळी ही एका हाताने वाजत नाही. त्या मुलीलाही त्याचा काहीतरी दृष्टिकोन दिसला असणार आहे त्यामागे. आणि ठीक आहे, एका माणसाचं 40 वर्ष तुम्ही ठीक आहे पूर्ण करिअर केलं, पण त्याच्या पुढे जर होणारे 10 लोक जरी त्या विचारा बाबतीत असतील आणि त्याच्यानं एकानं जरी काही प्रयत्न केला, 2 लोकांनी प्रयत्न ते तिथंच थांबवतात की यांना गुन्हा नसून केलेला, याला जर 40 वर्षाची जेल होऊ शकते, आपण तो गुन्हा केला, आपल्याला तर काय होणार? तुझ्याकडून कुठला मुद्दा? जसं लास्ट डिबेट मध्ये झालता की पुरुषच हा इमोशनल नसतो, त्याला घर सांभाळायचं असतं.
तर स्त्रीला तर कधी करता समजलंच गेलं नाहीये ना फॅमिलीचं. जर आता वडील येतात, पैसा कमवून आणतात, आणि जर काही भाजीत मीठ वगैरे जरी कमी असतं, त्या आईला मार खावा लागतो, बोलणे खावा लागतात. हे असं का झालंय? दरवेळेस तिनंच का शोषण करून घेतलंय स्वतःच? तिच्यामध्ये सहनशक्ती आहे, ती सगळ्या गोष्टी सहन करू शकते, पण दरवेळेस तिनेच का सहन करावं? आता तो पुरुष, तुम्ही जो मुद्दा म्हणला की पुरुष हा येतो, भाजीत मीठ कमी असलं की काय की ओरडतो, त्याच्याकडे पण तीच फॅमिली आहे ना, तो कोणापेक्षा एक्सप्रेस होणार असा मुद्दा आहे. आणि दुसरा म्हणजे काय की पहिल्यापासून ना समाजानेच त्या माणसाला म्हणजे मेल म्हणतो ना आपण, माणूस या प्रजातीला असं बनवलेलं की एक्सप्रेसच होऊन देत नाही. काय बोलला की ब्लॉक, काय रे जो नेहमी देते असं ब्लॉक करून टाकतात डायरेक्ट. आणि मुलंच नाही, कुठला मुलगा जरी कुठल्या मुला जर एक्सप्रेस केला की कोणाला काही एक्सप्रेस करत असलं की ते दुसऱ्याचं दुःख ना तो स्वतःला म्हणजे त्याला बोलूनच देत ते नाही. टॉक्सिकनेस कडे जातोय मे बी. हा बर. आता एक आपण बघतो की मुली वगैरे ते ड्रेस वगैरे घालतात, मुलं पण आहेत. आजकाल खूप फॅशन एथिक्स चालू आहे, जेनझीज अँड एस्थेटिक्स मध्ये. तर मुलींनी काही शॉर्ट कपडे वगैरे घातले की त्यांना टॉन्ट मारले जातात, आणि पोरांना तर असंच की ते कॅज्युअल झालंय. मग मुलींनी का, जर त्यांना फ्रीडम आहे त्या गोष्टीचं, कपडे घालायचं, ठीक आहे, मग त्यांना का टॉन्ट मारले जातात त्या गोष्टीसाठी? का त्यांना एक असं डाऊन एकदम फील करून दिलं जातं की दे आर नॉट वर्थ फॉर इट, दे आर नॉट वर्थ फॉर दॅट? बॉडी शेमिंग का होते, का कमी कपड्यानं बोलते? फर्स्ट ऑफ ऑल आपण इंडियन कल्चरला बिलॉंग करतो, आणि आपल्या इंडियन कल्चर मध्येच वाढलेल्या गोष्टी आहेत ह्या आपण. तर त्या गोष्टी म्हणजे कुठलीही गोष्ट जर आपण जी पहिल्यापासूनची बघत आलोय त्यापासून काही वेगळं जर बघितलं आपण तर टॉन्ट हे एक्सेप्ट करायला लागणार. बट चेंज इज द रूल ऑफ नेचर ना. हो पण नाही. स्पेसिफिकली असं म्हणणं आहे की जो मर्द मुलीच्या कपड्यांवरून बोलतो त्याची तशी दृष्टी आहे, तर आम्ही त्या मर्दाला मर्दच मानत नाही. ओके, आता लास्ट एक मुद्दा घेणार आहे आपण. लास्ट एक मुद्दा. तुझा काय मुद्दा आहे का नवीन, किंवा थांब तुझा सांग. मुलं वगैरे जेव्हा लेट नाईट क्लब्स, पार्टीज, विकेंड्स वगैरे करतात, त्यांना रेस्ट्रिक्ट नाही केलं जात कधी वेळी. ते रात्री सकाळी 4 वाजता येऊ, सकाळी 6 वाजता येऊ, रात्रभर बाहेर असते, दे आर अलाउड. मुलगी चुकून 11च्या नंतर जरी घरी आले ना, तिला 1000 प्रश्न असतात. तिने एखादा कॉल नाही उचलला की तिच्यावर लगेच डाऊट घेतले जातात. तर हे असे डाऊटिंग का केले जाते? बर येस. आता पोरांनी कधी वेळाला तर चालतंय, पोरीला का बंधन? आपण जनरेशनला म्हणजे हे टोटली ऍग्री नाही करू शकत आपण. काही यांचे वडील त्यांना फ्रीडम देतात, आणि जसं की बघताय तुम्ही आता मुली पण जातात, क्लबिंग करतात. उलट आता प्रमाण वाढलेलं आहे मुलींचं पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रीडमचं झालं तर वडीलच असतो त्याच्या मागे, काळजी लागलेली असते. हा त्याच्या म्हणजे मुलीला सारखं लहानपणापासून एवढं वाढलेलं आहे, आणि जर तिचं काही बरं वाईट व्हायचं असेल तर हा विचार बापच करतो ना शेवटी. म्हणजे तुझा मुद्दा लास्टचा. माझा आता असा मुद्दा आहे की रिलेशनशिपचा मुद्दा आहे की यंग जनरेशन जेव्हा म्हणजे मुलं रिलेशनशिप मध्ये येतात, ब्रेकअप होतं त्यांचं, तेव्हा असं म्हणलं जातं की मुलं मूव्ह ऑन झालेले असतात लगेच, पण ते मूव्ह ऑन होत नाहीत लवकर. आणि मुली ना इझिली मूव्ह ऑन होऊन परत दुसऱ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेल्या असतात. पण मुलं एक्सप्रेसच करत नाहीत ह्या गोष्टी, पण मुलं पण काम करायला लागलेले असतात. म्हणजे रुटीन त्यांचं व्यवस्थित सगळं चालू झालेलं असतं. हा, हे दिसत नाही लोकांना, पण त्याला टाक लागली, हा तर कसा फिरतोय, त्याचं ब्रेकअप झालं म्हणून दुःखात असलं पाहिजे असं नाहीये. एक्सप्रेस झालेलं नसतं. मुलगा मूव्ह ऑन होऊन जातो हे दिसतं आपल्याला. का असं वाटतं की मुलगी पण मूव्ह ऑन झाली आहे? तिला तर तिचं करिअर बघायचंय. मुलीला एकदा डाग लागला स्वतःवर तर तो आयुष्यासाठी डागच होऊन जातो ना. जरी ती दाखवत नसली की ती मूव्ह ऑन नाही झाली, तिच्या मनात खूप काही गोष्टी असतात. स्त्री आहे शेवटी, सहनशक्ती तिच्यामध्येच जास्त असते. बरोबर आहे. ओके ऑन दिस पॉइंट. आता आपण ह्या डिबेट कम पॉडकास्टच्या फायनल राऊंड कडे आलोय. लय पळवायला लागले आपल्याला, लय लेंथ होते आणि माझं डोकं जड व्हायला लागलं आता लिटरली. सो मला माहितीये तुम्ही ऐकत घरात बोलत असणार, बघ आता तुमच्या जर स्त्री पुरुष बसत जर असं तुम्ही आता पॉडकास्ट ऐकलं तर असं चालू झालं असेल. आता ते एक्स्ट्रीम होणार आहे. पुढच्या 7-8 मिनिटात आपण पॉडकास्ट एंड करतोय आणि आता फुल फायनल राऊंड आपला एकदम भारी होतोय. आणि सगळ्यात यंग मेंबर आहेत बहुतेक आमच्या. आधी तुझं वय काय? तुझं वय काय?
आता बघा तुम्ही, आता जस्ट सुजान नागरिक जे झालेत, लिगल झालेत बऱ्याच गोष्टी करायला, त्यांचं काय ऑपोजिट जेंडरला आपण रिप्रेझेंट करताना मत येतंय बघूया. सो तुझा काय पहिला मुद्दा आहे? माझा असा पहिला मुद्दा आहे की आज आतापर्यंत आपण जे बघतोय महिलांचं जे इमोशनली जे एक्सप्रेस करते महिला, तर आज पण महिलांच्या विचारांना किंवा महिलांच्या इमोशनल जेव्हा एक्सप्रेस करते महिला, तर एवढं सिरियसली घेत नाहीत लोक. का? जसं की आता महिलांना म्हणतोय तू की इमोशनली एक्सप्रेस करू देत नाही, पण जर सपोज आता एखाद्या घरात वाईट प्रसंग झालाय, तर जसं महिला रडतात तसं पुरुषांना रडण्याची सुद्धा लिबर्टी समाजाला दिलेली नाही. काय चान्स तो रडला किंवा काय, तर त्याला म्हणलं असं की बायला आहेस का तू किंवा काय, असं बोलून त्याला तिथेच ट्रोल केलं जातं, तर ते पण चुकीचं आहे. मग तुझा मुद्दा अजून नवीन? आपण असं म्हणतो की नाही का स्त्रियांवर बंधन असतात वगैरे, पण स्त्रियांवर पुरुषच बंधना लावतात असं थोडी आहे. स्त्रियांवर काही बंधन ही स्त्रियांनीच लावलेली, म्हणजे लहानपणी घरात मुलीला सांगितलं जातं की नाही तू हे करू नको, तुला हे अलाउड नाहीये, असं तसं. हे स्त्रियांनी स्त्रियांवर लादलेलं आहे. स्त्रिया पुढाकारच घेत नाही, पण तेच जाऊन एक कुठेतरी वडील, कुठेतरी भाऊ, कुठेतरी मित्र किंवा कुठेतरी बॉयफ्रेंड आहे की जो म्हणतो की नाही तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. असं आहे. स्त्रियांचे दुश्मन स्त्रिया पण आहेत ना, पुरुष कुठे आहेत फक्त? तर तू म्हणली ना की जे मी ऍग्री करतो बरं का, तू जे म्हणली ना की तू बायला आहे का वगैरे, बट आता हे तुम्हीच हे केलं की एक मुलगी ती रडकीच असते, मुलगी रडकी असते म्हणले ती बायला असतं, हे तूच आत्ता बोलली. म्हणजे पुरुषांनी बरोबर आहे, कारण असं म्हणलं जातं, कारण आपण काय म्हणतो की स्त्री जी आहे ती रडती, हे तिचं काय म्हणणं चाल आहे की रडायचं स्त्रीनं ही बी आम्हाला सांगितलं, त्यामुळे आम्हाला डायरेक्ट ती उपमा आहे. आणि हे बी बरोबर आहे, म्हणतो आम्हीच रडक का? म्हणजे तुला कळतंय का, दोघांची लढाई समाजावर आहे. सो हे मुद्दा इथं आपण थांबूया, नवीन घ्या. तुझा मुद्दा घ्या. की जसं की आता चालत आलेलं आहे की स्त्रिया अशा मोकळेपणाने रडू शकतात, पण तेच पुरुष रडू शकत नाही, की त्यांना तेवढी लिबर्टीज दिलेली नाहीये. आणि समाजानेच ते कन्स्ट्रक्ट केलंय की तुम्ही रडताय म्हणजे तुम्ही कमजोर आहे, पण तसं नाही ना, ते दोघांचे पण इमोशन्स आहेत. मग ते पुरुष सुद्धा रडू शकतो किंवा स्त्री सुद्धा रडू शकते, पण समाजानेच ते असं केलेलं आहे की स्त्रिया रडतात वगैरे म्हणजे ते इमोशनली कमी आहेत, तर तसं काही नाहीये. पुरुष जे आहे त्यांना आपण लिबर्टीज दिली नाही, त्याच्यामुळे ते कधी व्यक्तच होऊ शकले नाही. आदित्य, तुम्ही म्हणताय ना की पुरुषांना लिबर्टी नाही, अशा खूप गोष्टी आहेत की त्यात महिलांना पण लिबर्टी नाही. आज पण आपण बघतो की मुलगी जर गावाकडनं जर इथं शिकण्यासाठी आली, तर असे खूप लोक आहेत की गावातले असतात की तुमच्या मुलीवर लक्ष ठेवा बरं, ह्या खूप मोठ्या अशा घरच्यांना ऐकायला लागतात. पण एक मुलगी गावाकडनं येऊन किंवा इथं स्वतःच करू शकते, ती स्वतः स्टेबल होऊ शकते, अशा पण काही गोष्टी असतात, ते समजून घेणं खूप महत्वाचं असतं. येस येस. आता तूच जसं म्हणलं की जर गावाकडनं एखादी मुलगी शिकायला आली, तर तिच्या आई वडिलांनी कुठंतरी विचार केला की ते तिला तिथे लांब पाठवू शकतात, आणि आपली पोरगी तेवढी जबाबदार आहे की ती दुसऱ्या शहरात राहील. तिथंच ते कुठेतरी समाजाचे जे विचार आहेत त्यांचे ते पुढं गेलेले आहेत, त्यांचा तेवढा विश्वास आहे, आणि त्या वडिलांनीच विश्वास ठेवलाय त्यांची तेवढी की माझी पोरगी तेवढी खंबीर आहे, ती तिथे राहील. हा विश्वास तर एका वडिलांनीच टाकलेला असतो. कुठला पण तू म्हणते ना की वडिलांनीच किंवा वडील सांगतात की, पण कुठलाही निर्णय मुलीच्या ह्याच्यातला असो किंवा मुलाच्या ह्याच्यातला असो, मी दोन्ही बाजूने बोललो, बट कसं असतं की फक्त वडील म्हणत आणि वडिलांच्या परमिशननी कुठली पण मुलगी गावाकडनं ह्याला, त्यात स्त्रीचा पण कुठला तरी हातभार असतो, किंवा स्त्रीचं किंवा तिच्या आई किंवा वडिलांचं जरी दोघांचं जर ठरलं की हिला पाठवायचं, तरच त्या गोष्टी होतात. तर पुरुषामुळे एक गोष्ट होऊ शकत नाही असं मला. नवीन मुद्दा त्याचा मुद्दा, मधुचा मुद्दा. येस. ह्या मुद्द्यावर मी खूप वेगळा मुद्दा घेतो की आजही आपण रेप केसेस बघतो, तर त्यावर काय म्हणू शकतो आपण की हे किती वाईट गोष्ट आहे की एक कुठलाही रेप असो किंवा हा मुलीवर होतो, पण बदनामी त्या मुलीची होते, मुलाची एवढं जास्त नसतं, पण मुलीची. आणि लोक त्या वेळी बघतात की अरे हिच्यावर रेप झाला किंवा बलात्कार झाला, असं का? येस, आय ॲग्री की आपल्या समाजात होतात तशा गोष्टी, पण क्रिमिनल लॉच्या बाबतीत तेच आपण विचार करायला गेलं तर एखादी जर रेप केस वगैरे पडली, तर एक डोळे बंद करून ब्लाइंडली म्हणलं जातं की हा त्या मुलाची चूक आहे आणि त्याला शिक्षा दिली जाते.
कुणी ते व्हेरीफायच करत नाही की तसं असू शकतं की नाही. जे क्रिमिनल जे लॉज आहेत ते ऑलमोस्ट सगळे जे ते स्त्रियांच्या साईडनी, की स्त्रिया या दुर्बल आहे मग त्यांनाच आहे. पुरुषांना आपण कधी समजून घेतलं नाही किंवा ते चुकीचे नसू शकतात हे कुणी व्हेरीफायच करत नाही किंवा बघत सुद्धा नाही की त्यांनी केलंय नाही केलंय. तर एक आपली एक जी विचाराची सिस्टीम आहे त्याच्यातच आपण काय करतो की नाही जर झालंय तर ते पुरुषांनी केलंच असणार आणि त्याला चुकीचं ठरवून आपण मोकळे होतो. माझं नवीन पॉइंट असा आहे की नेहमी आपण पुरुषांना काय करतो, वडील असू द्या कोणी असू द्या किंवा रिलेशनशिपमध्ये पण, की तो वेळ देत नाही असं म्हणतात. पण एकीकडे समाजानेच त्याच्यावर इतकी रिस्पॉन्सिबिलिटी टाकली की तो स्वतःसाठीच वेळ जर नाही काढू शकत आहे तर बाकीच्यांसाठी कुठून काढणार ना, अशी ही पण गोष्ट आहे. आणि एक तर वडिलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर असं आहे की एक तर ते वेळ देऊ शकतात नाही तर पैसा देऊ शकतात. आणि उद्या त्यांनी जर त्यांनी पैसा दिला नाही आपल्याला तर आपणच तिथं बोलणारे असणार आहे की त्यांनी त्यांची जबाबदारी पार नाही पाडली आणि आपण तिथं त्यांना कुठंतरी कमीपणा त्यांना देणार आहे. कुठलं पण तू जे म्हणली ना की वडील पैसा किंवा वेळ देऊ शकतात, हे आपण कुठल्याही लग्नात किंवा कुठलाही लग्न एका कुठलं तरी झालं आता सध्या तर कसं असतं की जर कुठली स्त्री वेळ देत नाहीये तर तिला असं म्हणतात की ही खूप पैसा मागे लागली, बरोबर. बट तिने जर पैसा तिने जर वेळ सुरू चालू केला की मग तिला पण असं एक कुठला तरी टोमणा बसतो की अरे तू फक्त घरातला एकदम मी कमावतोय, बरोबर. पण असं का? ओके असं का नको, हा मुद्दा तुझा काउंटर आलाय, तुझा नवीन मुद्दा सांग. अंडरस्टूड युअर पॉईंट, खूप छान पॉईंट म्हटला की जर तुम्ही त्या स्त्रीला कमवून नाही दिलं तर म्हणणार तुला काय कळतंय दुनिया, म्हणजे दुनिया लपून दुनिया काय कळते, हा पण बाजू आहे. येस, नवीन पॉईंट. पुरुष पैसा आणतो घरी बट तो नक्की घरात कसा चालवायचा ह्याचा निर्णय एक महिला पण घेते. आणि तसंच जर म्हणले की आजही आपल्या भारताचा हे फायनान्स मिनिस्टर आपली निर्मला सीतारामनच आहेत, त्यामुळे बरोबर आहे की फायनान्स वगैरे स्त्रिया जास्त हँडल करतात वगैरे. पण ते पैसा कमवून आणणं त्यांच्या पुरुषांच्या मागं जे आहे की त्यांना किती कष्ट लागतात त्या गोष्टीसाठी, ते पण धक्के खातात. मग साधं आपण छोटी गोष्ट घेतली का साधं बसमध्ये त्यांना 50% आरक्षण नाही, कुठंच आरक्षण नाही, पण तरी ते सगळं स्ट्रगल करत करत ते जे पैसे आणण्यासाठी जी मेहनत करताय ती कुठंतरी दुर्लक्षित होती असं मला वाटतं. आता आपल्याला लास्ट पॉईंट घ्यायचं. पॉईंट म्हणजे सगळं जे काय बोलायचं कन्क्लुजन ते सबसाट बोलत सुट. कन्क्लुजिव्ह पॉईंट आहे तुझा हा जे काय ते, आणि तुझ्यानंतर तुला ह्या पॉईंटचं उत्तर द्यायचं नाही, तुला तिच्या पॉईंटचं उत्तर द्यायचं नाही, कन्क्लुजिव्ह स्टेटमेंट. ठीक आहे. तू जे म्हणते ना की पुरुषांच्या मागं खूप स्ट्रगल असतो. आजही आपण बघतो की कुठल्या बिल्डिंगचं वगैरे काम असलं, मोठी बिल्डिंग असतो ते कुठे समुद्र असो कुठलंही काम असो ते पुरुष बघतो. बट मुलींची ही बाजू कधी कुणी समजून घेतलेली नाही की घरात एक छोटीशी गोष्ट असो, आपण जेव्हा चपाती करतो किंवा भाकरी करतो तेव्हा ती चटके झेलणारी सुद्धा एक स्त्रीच असते पहिली गोष्ट. सो ह्यातल्या घरच्या ज्या गोष्टी असतात त्या, आणि आजही आपण बघतो की घरातला एक कुठलाही मुलगा असो किंवा मुलगाच असो बट कुठलाही मुलगा असो तर तो काम नसेल करत तर स्त्री एक आई ती स्वतःच काम करते. बट कधी तिने असं हे केलं नाही की मी आज हे करणार नाही, हे आज तुझ्या पप्पांनी किंवा नाही तूच करायचंय. ही शेवटीला काही जरी झालं तर रात्री झोपताना सगळी स्त्री हे घर नीट करूनच कधीही झोपते. म्हणजे काही जरी झालं तरी संध्याकाळी सगळ्यांना जेवण मिळून सगळ्यांचं डोकं शांत जबाबदारी घेते. तर आता मला मुलांच्या बाजूने सांगायला आवडेल की मुलं जे ते एकदम बिनधास्त असतात, मित्रांसाठी हजर असणारे, कायम पळपळ करणारे, घरात कोणता कार्यक्रम असेल तर नेहमी पळपळ करणारे, सगळ्या जबाबदाऱ्या समाजातल्या त्यांच्यावरच लादलेल्या असतात. मग त्या फायनान्शियल असू द्या, इमोशनल असू द्या, मेंटल असू द्या. आणि मर्द को कभी दर्द नाही होता असं म्हणून नेहमी त्यांच्या भावनांना दाबलं जातं. तर ते कुठंतरी बंद झालं पाहिजे. त्या माणसाला पण एक कुठेतरी त्रास होतो किंवा आपण त्यांना इमोशनली तेवढी लायबिलिटी दिली पाहिजे की आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे असं मला कुठेतरी वाटतं. कन्क्लुजन सांग तुझं आता, मगाशी कन्क्लुजन नव्हतं. काय वाटतं तुला शेवट काय सांगायचं सगळ्यांनाच? मला शेवट असं वाटतं की आपण जे म्हणतो ना की स्त्री किंवा समानता, तर प्रत्येकाला असं पण नाही म्हणू शकत की आपण स्त्री समानता आहे कुठेतरी, बट कुठेतरी आपली विचार करण्याची एक मर्यादा असते आणि ते आपण ते हे केलं पाहिजे. कुठलाही मित्र असो, तो चांगला मित्र असो किंवा कुठले एक मुलगा किंवा मुलगी हे मित्रमैत्रीण असू शकते, हे समाजाला कळलं पाहिजे. सो ओके, येस. तुझं शेवटचं काय सगळ्यांना सांगायचं?
हेच की आपण पुरुषाला कुठंतरी इमोशनली अंडर एस्टिमेट न करता, जसं तू म्हणला की स्त्री पुरुष समानता आहे, तर ती ऍक्च्युअल मध्ये इमोशनली मेंटली फायनान्शियली आपण खरंच दिली पाहिजे. आणि पुरुषाचं पण एक रोल आहे किंवा हे समजून घेतलं पाहिजे आणि त्याला ऍग्री केलं पाहिजे. ओके, आता मी कन्क्लुजन देणार आहे, पण कन्क्लुजन देताना मी काय शिकलो आणि काय ह्याचं समप हे सगळं सांगताना मला स्टेजवर सगळे पाहिजे. सो इकडे जे बसले ते पटकन येऊन बसतील. तर आता जस्ट जवळजवळ सव्वा तासाचा आपण एक चर्चासत्रच म्हणूया, डिबेट कम पॉडकास्ट घेतलं. हे आमची प्रोजेक्ट विजन्सी फॅमिली, त्याच्यातला एक छोटासा पार्ट आहे, बरीच लोक आहेत. आणि आज आमचा अॅन्युअल डे होता, आम्ही सगळे एकत्र आलतो आणि मजा मस्ती होते, मीटिंग होते, बऱ्याच गोष्टी होतात. पण आज पॉडकास्ट करू म्हणलं, पॉडकास्ट केला. 18-19 आपल्यापैकी 20 वर्षाच्या आतील किती लोक आहेत वर्गावर इथे? 20 वर्षाच्या आतील, ठीक आहे, मस्त. 22 वर्षाच्या आतील किती लोक आहे? ओके. 25च्या आतील किती लोक आहे? 25च्या पुढे किती लोक आहे? ओके. अशा वयोगटातील ही लोक आहेत, त्यांचे विचार तुम्ही आता ऐकले असतील. आणि आज मला एक नवल वाटलं की अरे पुरुष आहेत इथं, हे सगळे पुरुषांनी स्त्रियांची बाजू मांडली, इथं सगळ्या स्त्री आहेत आणि स्त्रियांनी पुरुषांची बाजू मांडली आणि त्यांनी फिअर्सली बाजू मांडली, जसं की त्या खरंच पुरुष म्हणून त्यांनी बाजू मांडली, खरंच स्त्रिया म्हणून. ह्याचा अर्थ आम्ही बोलत नसलो तरी आम्हाला त्यांचं दुःख कळते, त्या बोलत नसले तरी त्यांना आमचं दुःख कळते, फक्त आम्ही बोलत नाहीये. ह्या पॉडकास्टमधून मला एक गोष्ट कळली की ह्यातले बरेच मिथ्स आहेत, बरेच अजम्पशन आहेत, बरेच गैरसमज आहेत, हे बोलण्यामुळे दूर होऊ शकतात. सो स्त्री आणि पुरुषामध्ये जी दरी आहे ती जर आपल्याला कमी करायची असेल तर बोलावं लागेल. बोलल्यानंतर आपल्याला डिस्कशन करायचं, डिबेट नाही करायची हे पण लक्षात घ्यायला लागेल. बोलल्यानंतर ते बोलणं भांडणासाठी नाहीये हे पण लक्षात घ्यायला लागेल. बऱ्याच गोष्टी आज मला समजल्या, बऱ्याच गोष्टी म्हणजे एक ह्या पॉडकास्टचा जर आउटकम काय असेल ना, तर मी आज तुम्हाला सांगतो, जेवढ्या इथं मुली आहेत त्यांनी जी आज पुरुषांची बाजू मांडली, त्याच्यामुळं इथून पुढं कुठल्याही पुरुषाबद्दल त्यांना काही चुकीचं वाटलं किंवा काही रागात बोलू वाटलं तर त्या बोलताना 10 वेळा विचार करतील, कारण आज त्यांनी बाजू मांडली. हितल्या कुठल्याही पोराला जर कुठल्या स्त्रीबद्दल काही चुकीची भावना आली किंवा काही चुकीचं बोलू वाटलं, त्याच्याबद्दल काय बोलू वाटलं तर ते बोलणार नाहीत, कारण आज त्यांनी स्त्रीची बाजू मांडली. जोपर्यंत आपण जसं म्हणतात ना, जोपर्यंत तुम्ही कुणाच्या शूजमध्ये त्या तुमचे पाय जोपर्यंत ते जात नाही, त्या चपलेवर आपण पाय देत नाही, त्याच्या आयुष्यात आपण तो पे करत नाही, तोपर्यंत आपल्याला कळत नाही. स्त्रियांना पण दुःख आहे, पुरुषांना पण दुःख आहे, माणूस म्हणून दुःख आहे. ह्या समाजात अशा बऱ्याच गोष्टी ज्यामध्ये जात पात धर्म गोत्र तुमचं जेंडर नाही बघितलं पाहिजे, जसं की क्राईम असेल, जसं की हक्क असतील, जसं की मानवाधिकार असतील, ह्यामध्ये काहीच नाही बघितलं गेलं पाहिजे. ह्यामध्ये तो फक्त एक ह्युमन बिईंग आहे एवढंच बघितलं गेलं पाहिजे. मला वाटतं सगळ्यांना मजा आली असेल नक्कीच आज. आणि मला खूप काही शिकायला मिळालं. मला पण खूप काही मुद्दे मांडायचे होते, पण आज मी मॉडरेटरच्या भूमिकामध्ये होतो. मला माहिती मी खूप छान मॉडरेटर नाहीये, कारण की नेहमी अजूनही मी प्राऊडली सांगतो की माझा पुरुषांच्या बाजूने कल आहे. बट आज आमच्याच पोरांनी स्त्रियांबद्दल ज्या गोष्टी सांगितल्यात त्यानंतर बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर पडून खूप छान वाटतं. मला असं वाटतं की जास्त काय ना सांगता एकच सांगतो, स्त्री पुरुष हे फक्त ठराविक गोष्टींमुळे आपण वेगळे आहोत. बट जर भारतीय म्हणून विचार केला आणि स्त्री पुरुष सगळे धर्म असतील, आपली जात काय असेल, हे सगळे एकत्र आलो, लिंग वगैरे भेद काही न करता आपण जर सगळे एकत्र आलो तर मग आपल्या स्वप्नातला भारत आपण नक्कीच घडवू शकू. शेवटी जास्त काय सांगणार नाहीये, सगळे आम्ही तुम्हाला एकच संदेश देणार आहे की भारतीय म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत. कंपनी ऑफ कॉन्टेंट तुम्हाला असा कॉन्टेंट देत राहणार आहे, प्रोजेक्ट विजन्सी सोसायटीसाठी स्वतःसाठी असंच काम करत राहणार आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर काय आवडलं, कोणाचा मुद्दा आवडला नक्की सांगा. अजून टॉपिक्स आवडतील का, एवढ्या लोकांसोबत पॉडकास्ट ऐकायला आवडेल का, कशी वाटली कन्सेप्ट ते पण सांगा. तर मग आता व्हिडिओ एंड कसा करायचा, तर व्हिडिओ एकाच पद्धतीने एंड करू शकतो. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. थँक्यू सो मच. ओके माझं सोडा, ह्यांना पण काहीतरी बोलायचंय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट, शेअर. 3 cheers फॉर प्रोजेक्ट विजन्सी. हिप हिप हुर्रे, हिप हुर्रे, हिप हुर्रे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. प्रोजेक्ट विजन्सी.